तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता। अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय। मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, या राज्याला विकासाकडे नेलं आणि म्हणून 2.5 वर्षात आम्ही काम केलं म्हणून 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाइड मॅन्डेट देऊन दिलं। आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचाच आमचा अजेंडा आहे। आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती। आणि म्हणून अशा लोकांना देखील औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही। त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंग्याची बाजू घेऊन, औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता, औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही। खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही। मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय? आणि म्हणून औरंगजेब हा देशद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता हे महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही। हे बघा